हेलो फ्रेंड्स। आज के इस वीडियो में हम स्टैंडर्ड 10th मराठी सब्जेक्ट के बारे में पढ़ेंगे। मराठी अक्षर भारती 2.1 संतवाणी अंकिलामी दास तुझा संत नामदेव। मुझे पता है बच्चों, मराठी में आपको क्वेश्चन के आंसर्स कैसे लिखने हैं इसके लिए बहुत मुश्किलें आती है। तो इस वीडियो के दौरान मैंने यही कोशिश की है कि आपको इसके आंसर अच्छे से लिखे जा सकें, और इसमें कुछ एडिशनल क्वेश्चन भी मैंने डाले हुए हैं। तो बच्चों, आपको ये वीडियो पूरा एंड तक देखना है ताकि आपको एग्ज़ाम के टाइम बहुत ही आसानी हो क्वेश्चन के आंसर्स लिखने के दौरान। तो आप तैयार हो? प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा। यहाँ पर मैंने आंसर नीचे लिखे हुए हैं, दिए हुए हैं विथ आंसर। ये हमारे टेक्स्ट बुक के नीचे जो भी क्वेश्चंस है उसके आंसर यहाँ पर लिख कर दिए हैं। माता धावून जाते, यह ॲक्शन कब हुई? आगीत बाळ सापडल्यावर। धरणीवर पक्षिणी झेपावते, पिल्लू जमिनीवर पडताच। गाय हंबरत धावते, भुकेले वासरू पाहिल्यावर। हरणी चिंतित होते, जंगलात वनवा लागल्यावर। मतलब यहाँ पर जो एक्शंस कब हुए हैं इसके आंसर्स आपने लिख कर दिए होंगे। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द। माता कनवाळू, हरणी चिंतित। प्रश्न तिसरा, कोण ते लिहा। परमेश्वराचे दास संत नामदेव। मेघाला विनवणी करणारा चातक। काव्यसौंदर्य। खालील ओळींचे रसग्रहण करा। सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी। भुकेले वत्सरावे, धेणू हंबरत धावे। आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा। इन दोनों का आंसर एक ही आएगा। आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही। आईसारखी मायाळू आईच असते, मग ती आई कोणीही असो, प्राणी असो की पक्षी असो। तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेच। प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अति व्याकुळ होऊन त्याला वाचवते। प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की एखाद्या गायीचे वासरू भुकेने व्याकुळ होऊन ओरडत असेल तर ती माता त्याच्यासाठी धावून जाते। त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखाद्या हरणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरणी त्यास वाचवण्यास अति चिंतातूर होते। त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचविण्यासाठी लगेच झेप घेते। संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा। प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे। मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे। आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेस, अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात। संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई
घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिल्लांसाठी पक्षिणी, भुकेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणवात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली म्हणजेच आई असे मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पाहत असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात. पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशूंची, पक्ष्यांची आई असो, ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकुळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेक वेळा पाहिले असेल. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीण आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेक वेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखांखाली घेते. तसेच ती आपल्यावर, पिल्लांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो वा पशु असो, आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते. एडिशनल इम्पोर्टेंट क्वेश्चन आंसर्स आगे लिखे हुए हैं, वो भी आपको पढ़ना है. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आकलन कृती. बाळाला वाचविण्यासाठी कोण धावून येते? बाळाला वाचविण्यासाठी माता धावून येते. भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावून येते? भुकेल्या वासराला पाहून धेनू म्हणजेच गाय हंबरत धावून येते. चातक पक्षी कोणाची विनविनी करतो? चातक पक्षी मेघाची, ढगांची विनविनी करतो. उत्तरे लिहा. संत नामदेव यांचे दास श्री विठ्ठलाचे. संत नामदेव धावून यायला सांगतात श्री विठ्ठलाला. मेघांची विनविनी करणारा चातक पक्षी, पाडसासाठी चिंतित असणारी हरिणी, अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू. अभंगाच्या ओळी आहेत या. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. जोड्या जुळवा. कनवाळू आंसर क्या आएगा? माता. भुकेले वासरू, चिंतित हरणी, विनवितो चातक पक्षी. सहसंबंध लिहा. कनवाळू माता, चिंतित हरणी, धावे धेनू, झेपावे पक्षिणी. खाली दिलेल्या अर्थाच्या ओवी अभंगातून शोधून लिहा. यहाँ पर आपको मीनिंग दिया हुआ है और आपको वो सिलेक्ट करना है कि कौन से अर्थ का ये अभंग है. आपले पिल्लू घरट्यातून येऊन खाली जमिनीवर पडताच पक्षिणी त्यांच्यासाठी अगदी तत्परतेने झेपावून येते. त्याच्या सेवेला धावून जाते. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी. नामदेव महाराज म्हणतात की आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्याची स्वतःची तहान भागविण्यासाठी विनविनी करतो. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. काव्य सौंदर्य.
आशय सौंदर्य स्पष्ट करा. अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्तपणे विठ्ठलाचा धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टांत देतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याच्याजवळ धावून जाते, त्याला मायेने प्रेमाने उचलून घेते, त्याचप्रमाणे हे प्रभू विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास सेवक आहे. आईप्रमाणे तुम्ही माझ्या अडचणीत, माझ्या काळेत व्याकुळ होऊन धावत या. संत नामदेवांनी आईकडून म्हणजेच विठ्ठलाकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा अभंगाच्या आधारे लिहा. या जगात आपल्या मुलाबाळांपेक्षा मातेला कोणीही महत्त्वाचे नसते. आपल्या मुलांपुढे मातेला दुसऱ्या सर्व गोष्टी गौण वाटतात. आई आपल्या मुलांच्या सुखातच आपले सुख मानत असते. आई आपल्या अपत्यासाठी काहीही करू शकते. मग ती आई प्राणी, पशु किंवा पक्षी कोणीही असू द्या. संत नामदेव महाराज सांगतात की आपले बाळ आगीत सापडले तर त्या बाळाची आई व्याकुळ होऊन त्या आगीतून वाचविण्यासाठी धावून जाते. घरट्यातून पिल्लू जमिनीवर पडले तर पक्षिणी त्यासाठी तत्परतेने जमिनीकडे झेपावते. भुकेल्या वासराला पाहून गाय हंबरून त्याच्याकडे धाव घेते. जंगलात वणव्यात सापडलेल्या पाडसाला वाचविण्यासाठी हरिणी चिंतित होते. त्याचप्रमाणे नामदेवांना वाटते मी सर्वस्वी तुझा विठ्ठलाचा अंकित आहे, तेव्हा माझ्या आईने म्हणजेच विठ्ठलाने माझ्यासाठी तत्परतेने धावून यावे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री संत नामदेव. कवी कोण आहेत? संत नामदेव. प्रस्तुत कवितेचा विषय परमेश्वर कृपेची याचना. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकुळ अगतिक होऊन त्यास आगीमध्ये धाव घेते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तू माझ्या प्रत्येक कार्यास मदत करण्यास धावून ये, कारण मी पूर्णपणे सर्वस्वी तुझा दास आहे, असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. संकटात सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी जशी त्याची आई धावत येते, तसा देवसुद्धा आपल्या भक्तांच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळेच आपण तन मन धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असा संदेश संत नामदेव यांच्या अंकिला मी दास तुझा या अभंगातून मिळतो. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. संत नामदेवांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला आहे. कारण असे की आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई बाळ, पिल्लू पक्षिणी, धेणू वासरू, पाडसं हरिणी तसेच मेघ चातक पक्षी या उदाहरणातून अतिशय समर्पकपणे मांडलेला आहे. शिवाय आई मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना, देवा तू माझी आईच आहेस, तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये, अशी त्यांनी याचना केलेली मला भावते. धन्यवाद.